आमदार संजय गायकवाड व नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन। बुलडाणा शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या स्वर्गीय रामसिंग देवसिंग भोंडे सरकार जलाशय येळगाव इथं जलाशयाची पातळी 100% भरल्यानंतर बुलढाणाकरांसाठी अत्यंत आनंददायी वातावरणात जलपूजन सोहळा संपन्न झाला। बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड तसेच बुलढाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पूजा संजय गायकवाड यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चना करून जलपूजन करण्यात आले। जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे बुलढाणा शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत मोठा दिलासा मिळाल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली आहे। बुलढाणा शहराची तहान भागवणारं पैनगंगा नदीवर बांधलेलं आपलं येळगाव धरण काल परवाच्या रात्रीच्या दमदार पावसामुळे सकाळी 6 वाजेच्या दरम्यान 70% धरण भरलं होतं आणि 11 वाजता धरण 100% त्या ठिकाणी भरलं। आणि अल निनोचा प्रभाव बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यावर जे सांगितलं जात होतं, अतिशय चिंतेमध्ये आम्ही नगरपालिका प्रशासन आणि सगळे शहरवासी होते की आता यावर्षी धरण भरते की नाही भरते, परंतु ईश्वराची कृपा झाली, बुलढाणेकरांची पुण्याही कामात आली आणि आज येळगाव डॅम या ठिकाणी पूर्ण क्षमतेने भरलेला आहे। परंतु आणखी संकट समोर असं आहे की आता या धरणावर 40 गावच्या नवीन योजना झालेल्या आहेत आणि त्या योजना जर सुरू झाल्या तर हे धरण फेब्रुवारीमध्येच याचं पाणी संपण्याची शक्यता आहे। एखाद्या वेळेला खडकपुराचं पाणी, ती खडकपुराची योजना ही खूप खर्चिक आहे आणि म्हणून ती योजना शहराची ताण भागवेल, पण आजूबाजूच्या 40 गावांची ताण कोण भागवणार आहे। याच्याकरता आता काल परवाला जी काही वैनगंगा पैनगंगा नदीच्या संदर्भाची नदीवर प्रकार मिटिंग झाली, तर वैनगंगा नळगंगाचं पाणी खडकीच्या डॅममधून पैनगंगेमध्ये म्हणजे बुधनेश्वरपर्यंत आणता येईल का, ते जर किमान अर्धा टीएमचं जरी पाणी आणता आलं तर ते पाणी डिसेंबरच्या दरम्यान आपल्याला या धरणामध्ये सोडता येईल, म्हणजे जेणेकरून निसर्गाच्या शिवाय कृत्रिमरित्या हा डॅम आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी भरता येईल। दुसरा पर्याय असं आहे की या धरणाची हाईट वाढवता येईल का, एखाद्या मीटरने किती जमीन जाऊ शकते, किती घरं जाऊ शकतात, याचा सगळा अभ्यास करून या धरणाची क्षमता कसंही करून वाढवणं आवश्यक आहे, अन्यथा खूप मोठ्या संकटाला आम्हाला सामोरं जावं लागणार आहे। जे पाणी वैनगंगा नळगंगाचं येईल त्याला किमान प्रकल्प पूर्ण होईपर्यंत 5-6 वर्ष लागतील आणि तोपर्यंत शेवटचे 2-3 महिने कसे काढायचे हा सगळा विचार या ठिकाणी चालू आहे। परंतु निश्चितपणे जनतेच्या आशीर्वादाने चांगला मार्ग यातून निघेल आणि आम्ही चांगला मार्ग काढून पुढच्या काळामध्ये 40-50 वर्ष आपल्याला त्रास होणार नाही अशा प्रकारचं नियोजन करण्याचा विचार आमचा या ठिकाणी चालू आहे। तुर्तास आजचा जो डॅम भरला याच्यामुळे बुलढाणेकरांना जो दिलासा मिळाला, मी इंद्रदेवताचे, ईश्वराचे, निसर्गाचे आभार या ठिकाणी मानतो। धन्यवाद।